यांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी प्रत्येक समाजाला, प्रत्येक धर्माला स्वराज्यासाठी जे झटले त्यांना इनाम देण्यात आलेलं आहे। त्यातलंच हे महार वतन साहब हे भूतपूर्व इनाम, हा महारवतनाचा इतिहास। पुण्यामध्ये सातत्यानं महारवतनी जमिनी गिळंकृत करण्याचे फार प्रकार घडत चाललेले आहेत, होत आहेत। सातत्यानं आम्ही आज 20-25 वर्षापासून त्याचा लढा देत आहोत। महारवतन परिषद ही सातत्यानं त्याला लढा देत आहे आणि मुंडव्यामध्ये जो प्रकार काल परवा जो घडलेला आहे की पार्थ पवार यांच्या कंपनीने जवळजवळ 2.5 ते 3 हजार कोटीची जमीन फक्त 300 कोटीला घेतलेली असं दर्शवलेलं आहे आणि फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती त्याचा IGR ने कबूल केलं, तरी शोकांतिक आहे। ज्या जमिनींकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहाल केलेल्या, छत्रपती संभाजी महाराजांनी जपल्या, छत्रपती त्यानंतर शाहू महाराजांनी संपूर्ण जपल्या ह्या जमिनी त्या महारवतनदारांच्या, कधीही त्याच्याकडे वाकड्या नजरेने ब्रिटिशांनी पाहिलं नाही। एवढंच काय, का ब्रिटिशांच्या अगोदर ज्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसलेला औरंगजेबही ह्या इनामी जमिनीकडे कधी वाकड्या नजरेने बघितलं नाही। परंतु ही शोकांतिका आहे पुण्या आणि महाराष्ट्रामध्ये की या 50 दशकाच्या काळामध्ये सातत्यानं काँग्रेस सरकारनं तर सगळ्या महारवतनी जमिनीवरती सगळ्या समाजाच्या उपयोगी ज्या वस्तू किंवा आरक्षित जमिनी होत्या त्याच्यावरती आरक्षण टाकलं, रामोशी वतन असू द्यात, महारवतन असू द्यात। परंतु अलीकडच्या काळामध्ये या पुणे शहराला एक विळखा एका अजगराने पाडलेला आहे। ते अजगर म्हणजे या अग्निपथ पिक्चर मध्ये जसा एक मांडवा गाव दाखवलं होतं, त्या मांडवा गावाला जो कांचाचिनाने संपूर्ण गिळंकृत केलं होतं जमिनी, त्याच प्रकारे हा कांचाचिना पुण्यामध्ये एक पवार घराणं आहे आणि या पवार घराण्याने येरोडा असू द्यात, नांदेड असू द्यात, कोंढवा असू द्यात, प्रामुख्यानं पुणे शहरामध्ये सगळ्यात पहिले जे जावळे वतन होतं, जे पुणे स्टेशन आहे ते जावळ्यांचं आहे। राजा बहादूर मिल पण ब्रिटिशांच्या काळामध्ये फक्त ब्रिटिशच्या द्वारे दिली होती, ती गिळंकृत केलेली आहे। त्याच्यावरती खोट्या सह्या करून संपूर्ण भाडेपट्टा करापासून तो विकला गेलेला आहे। या अशा संपूर्ण येरोड्याच्या जमिनी, ज्या IBM असू द्यात किंवा पुण्यावाल्याचं रिट्स कार्टन असू द्यात किंवा या सुप्रिया सुळेंनी आरक्षित जमिनीवरती शाहीद बलवावरती 16 एकरवरती जे गिळंकृत केली मुकुंद भवन ट्रस्टच्या नावाने, आम्ही हा लढा सातत्यानं देत आहोत। याच्यावरती पत्रकारांवरती शोकांतिक खूप केसेस झाल्या। त्याच्यावरती मी नितीन पत्रकारांचं आज प्रामुख्याने नाव घेतो। सचिन चिपळगावकर माझ्याबरोबर होते, व्यंकटेश चिपळगावकर माझ्याबरोबर होते। व्यंकटेश चिपळगावकर हे माझे फार जुने मित्र। आज ह्या वास्तूमध्ये व्यंकटेशचं नाव घेताना मला भरून येतं, कारण त्यांचाही मर्डर झाला आहे असं मी प्रामुख्याने म्हणतो। त्यांचा ऍक्सिडेंट नव्हता, कारण त्यांनी बाबा आत्राम सारख्याचं काढलं होतं, नंतर मुकुंद भवन ट्रस्टचं काढलं होतं। पत्रकारांचं इथं फार शोकांतिक या जमिनींमुळं कत्तल झालेला आहे। एवढी शोकांतिका ह्या पुण्यामध्ये होत असताना पार्थ पवारने परत 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जे पूर्ण कृत्य केलेलं आहे, आमच्या ह्या गायकवाडांची जमीन बळकावलेली आहे। ही बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला लीजने दिलेली जमीन आहे, त्याच्यावरती अवॉर्ड झालेला नाही, त्याच्यावरती महारवतनदारांना पैसे भेटलेले नाहीयेत। केंद्र सरकारकडनं असू द्यात, राज्य सरकारकडनं असू द्यात, भारत फोर्स सारखी जमीन त्यांनी त्यावेळी लीज भाडे तत्वावरती दिलेली, त्याचं 1 रुपया मात्र भाडं। आज भारत फोर्स इतकी मोठी झालेली आहे, परंतु त्यांना ह्या आमच्या वतनदारांना तिथं कामाला घेतलं गेलेलं नाहीये। इतकी शोकांतिका आणि अन्याय आज सातत्यानं होत आहे या समाजावरती। त्या समाजाचा होणार अन्याय आम्ही प्रामुख्यानं आवाज उठवणार आहोत आणि आमची तरुण पिढी सगळी एकत्र झालेली आहे। या 13 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या असोत किंवा महाराष्ट्राच्या असोत या अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये, लँड माफिया अन्वये आणि फोर्जिंग, फोर्ज डॉक्युमेंट्स केलेले आहेत, खोट्या सह्या केलेल्या आहेत, या सगळ्या बाबींसाठी आम्ही आता 4 वाजता संपूर्ण जण जात आहोत गायकवाड घराण्याला घेऊन। आणि या संपूर्ण IGR कडे वेगळी केस, मुंडवा पोलीस स्टेशन मध्ये वेगळी केस, जिल्हाधिकाऱ्याकडे वेगळ्या जशा सिव्हिलच्या आणि क्रिमिनलच्या केसेस आहेत त्या आम्ही सगळ्या दर्ज करणार आहोत। आणि जर यांनी ऐकलं नाही तर CBI, कारण याच्यामध्ये फार मोठे IAS अधिकारी आहेत, राजकर्ते आहेत आणि स्थानपन्न मंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्याच्यामुळे ही CBI कडे जावी ही आमची मागणी। फार ज्यांची नावं आहेत
आज पार्थ अजित पवारचं नाव आहे, तेजवानीचं नाव आहे, नंतर आम्ही डॉक्युमेंट्स पाहिले त्यावेळी अक्रम खानचं नाव आहे, जो एक एजंट आहे ज्यांनी खोट्या सह्या केल्यात, आणि त्यांनी प्रभाकर काळे, सागर काळे, आज शिवाजी काळे जो शिवाजी अजितदादांचा पीए होता, बारामती हॉस्टेलची कॅन्टीन चालवायचा आणि पीए पण होता, त्याचा मुलगा आहे तो आहे, या सगळ्यांचे हात भरभटलेले आहेत. तरी सीबीआय इन्क्वायरी व्हावी ही आमची रास्त मागणी आहे. कारण शेत कुंपणच जर शेत खात असेल तर आम्ही जायचो कोणाकडे, आणि सीबीआय इन्क्वायरी झालीच पाहिजे, अॅट्रॉसिटी ऍक्ट झालीच पाहिजे, अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्या अन्वय झाली पाहिजे. जिल्हाधिकारी म्हणतायत की ही जमीन सरकारची आहे. अरे बाबा जुडी साहेब ती सरकारची आहे, पण त्याच्या अगोदर महारवतनदारांची होती. महारवतनदारांनी त्याच्यावरती एकही रुपया अवॉर्ड घेतलेला नाहीये. त्याच्यामुळं ही जमीन जर तुम्ही बॉटॅनिकल गार्डन सर्वे ऑफ इंडिया काढलंय तुमच्या अखत्यारीत, तर ही जमीन परत मूळ वतनदारांना द्या. हा काय आहे बरोबर. त्यामुळं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुढच्या आठवड्यापासून पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो, सगळ्या समाजाला आवाहन करतो, 1 तारीख भीमा कोरेगाव पर्यंत इतका आवाज उठवायचा की हा करार रद्द झाला पाहिजे. ज्याप्रमाणे ह्या जैन विद्यार्थी गृहाची ती जमीन वसतिगृह खरेदी करत आलं, त्याचप्रमाणे खरेदी रद्द करून त्याच्यावरती गुन्हा नोंदवावा, आणि जैन विद्यार्थी गृहाची जमीन ही आमच्या शिवाजी नगरचे कांबळे महारवतनदारांची जमीन होती. हा तुम्ही अभ्यास करून शोधपत्रिका काढलं तर संपूर्ण खाली महारवतनदार दिसेल.